सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन 29 फेब्रुवारी. श्रीराम जय राम जय जय राम. अखंड समाधानाचा मार्ग चित्तात राखावे समाधान. चित्तात ज्याचे राहिले समाधान, तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याचा विश्वास रामावरी, त्याला समाधान स्वीकारी. माझे हित रामाचे हाती, हा धरिता विश्वास. समाधान मिळत असे जीवास. दुःख ही परमात्म्याची इच्छा, जाणून जो भगवंताचा झाला, त्याला देह प्रारब्धावर टाकता आला. प्रारब्धाने देहाची स्थिती हे सर्वच सांगते, पण त्यात मानता येते सुख समाधान. ध्याता एक रघुनंदन. तात्पुरते काहीतरी औषध घ्यावे, देहाच्या लोभात न सापडावे. माझे सांगणे दुजे नाही, जोवर श्वासोच्छ्वास देही, तोवर मुखी नाम पाही. तरी पण मी सांगतो एक, ठेवावा रामावर विश्वास. तोच सहाय्यकारी होईल खास. असावे शुद्ध आचरण, करावे भगवंताचे स्मरण. कर्तव्याची ठेवावी जागृती, त्यात भगवंताची राखावी स्मृती. नामाविण नाही दुजे साधन, हे सांगत आले सर्व संतजन. देहाचे अस्तित्व भगवंतासाठी, याहून नाही दुजी उच्च प्राप्ती. देहाचे भोग देहाचे माथी, ऐसे सर्व सांगती. परी एक वाटसे चित्ता, ते दूर होतील एक भगवंत चिंतिता. भगवंता वाचून देहाचे सुख भोग, हे न मानिती साधू सज्जन. आता जगणे रामासाठी, हा निश्चय मानावा चित्ती. जगातील वैभव ऐश्वर्य संपत्ती, लौकिक आणि कीर्ती, हे परमात्म्या वाचून मातीमोल साधू संत गणती. आजवर झाले कष्ट फार, देहाचा भरवसा धरून थोर. देहाचे सुख सौख्य आदर सत्कार, हे प्रारब्धाधीन सत्य जाण. मुलींनी खेळ मांडला, परी नाही कामाला आला. तैसा प्रपंची थोर झाला, परमात्म्याचा तो न म्हणावा भला. रामा परते सत्य नाही, श्रुती स्मृती सांगतात हेच पाही. आता न ठेवावा जगी भरवसा, राम सखा करावा खासा. रामाविण अन्य प्रीती, उपजे देह बुद्धीचे संगती. आता राम एकच करी, तुझा विसर न पडो अंतरी. आता जसे असेल तसे होऊ द्यावे, रघुनाथ भजनी असावे. मागील झाले होऊन गेले, पुढील येणार येऊ द्यावे भले. आत न धरावा हव्यास, हेच वाटे जिव्हास. जे जे करणे आणिले मनी, रामकृपे पावलो जगी. माझे आता काही दुसरे मागणे नाही, माझे कोणी नाही मी कोणाचा नाही. जग आणि देह अगदी माझे नाही. जे जे काही दृश्य पहावे, त्याचे रूपांतरच व्हावे. हा नेहमीचा अनुभव ठेविता चित्ती, समाधानाची होय प्राप्ती. बोधवचन 60. जोवर श्वासोच्छ्वास देही, तोवर मुखी नाम पाही. श्रीराम जय राम जय जय राम.